सर्व्हिकल रिजनच्या शैली OPD पाहायला मिळतात. तर मेलमध्ये इन्ग्वायनल हर्निया, तर मेलमध्ये इन्ग्वायनल हर्नियाचं प्रमाण जास्त असतं, फिमेलमध्ये रेअर असतं. म्हणून उल्लेख करताना जनरली इन्ग्वायनल हर्निया म्हटलं की मेल लक्षात येतं. तर आपल्याला या ठिकाणी इन्ग्वायनल हर्निया ह्याच्याबद्दल डिस्कशन करायचं. पण व्हॉट इज द मिनिंग ऑफ हर्निया? हर्निया म्हणजे काय? हर्निएशन म्हणजे बाहेर डोका हर्निएशन म्हणजे. तर ए हर्निया इज डिफाईन एज प्रोट्रुजन ऑफ होल or a part of viscus through an abnormal opening. हर्नियाची डेफिनेशन, प्रोट्रुजन म्हणजे बाहेर निघणे, पूर्ण ऑर्गन बाहेर येणे किंवा एक पार्ट ऑफ ऑर्गन थ्रू अन abnormal opening the wall which contains. त्याची जी वॉल असते एखादी, हे आहे समजा आता ही खोली आपण पूर्ण बंद केली, पॅक एअरटाईट केली आणि मग याच्यात आपण हवा सोडली. हवा सोडल्यानंतर खूप प्रेशर वाढलं खोलीतलं. प्रेशर वाढल्यानंतर ते दाब किंवा खिडकी ती प्रेशरायची म्हणजे ती उघडण्याचा प्रयत्न करेल हवेच्या दाबावर. तर ती उघडण्याचा प्रयत्न करत असताना तिथं जो पडदा लावलेला आहे तो पडदा पातळ असल्यामुळे किंवा लवचिक असल्यामुळे त्या छोट्या छिद्रातून बाहेर निघतो आणि तो बाहेरच्या व्यक्तीला दिसतो. तो जो पडदा दिसतो तो दिसणे म्हणजे हर्निएशन ऑफ दॅट कर्टन थ्रू अन ॲबनॉर्मल ओपनिंग. आपण ते बंद केलेला, आपल्याला तो मार्ग नकोच आहे, पण त्या ॲबनॉर्मली ते दार प्रेशरमुळे उघडून किंवा एखाद्या ठिकाणी जर वीक पार्ट असेल, समजा आता वरची खिडकी आहे ती पण आपण बंद केली पण ती कमजोर आहे, ती लागत नाही आहे, वीक झालेली, तर त्यातून तर पडदा जर जात असेल दॅट इज कॉल्ड हर्निया. म्हणजे तुम्हाला बेसिकली जर ते सांगायचं झालं तर व्हॉट इज हर्निया, कॉमन याच्यात दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगायचं असलं तर हे देतं. किंवा एखादी पिशवी आहे आणि ती पिशवी हवेली कुठे होते, ती पातळ असते, ती फटकन बाहेर निघते त्या छिद्रात. आपण पक्क्या बंद डब्यात ठेवली, प्रेशर आतलं वाढवलं तर ती फटकन बाहेर. दॅट इज हर्निया. त्या पिशवीसोबत काही कंटेंट जर बाहेर येत असतील तर दॅट इज ऑर्गन, पार्ट ऑफ द ऑर्गन. असं पॉलिसी नाही का? पेरिटोनियममध्ये कव्हर आहे. ॲब्डॉमिनल कंटेंट जे आहे ते पेरिटोनियममध्ये आणि त्याच्यामध्ये पेरिटोनियल विसरल लेअर आहे आणि पेरिटोनियल लेअर. पेरिटोनियमची विसरल लेअर आणि परायटल लेअर दोन लेअर आहे आणि त्या दोन लेअरच्या मध्ये विशिष्ट फ्लुइड ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ॲब्डॉमिनल मसलनी पूर्ण बाइंड झालेला आहे. अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉल म्हणजे त्याच्यात सॉस मेजर मसल आहे, मायनर मसल आहे, ऑब्च्युरेटर मसल आहे, ट्रान्सवर्स ॲब्डॉमिनल मसल आहे, पेशी आहे. इतक्या सगळ्या बाइंडिंगमध्ये आपलं ॲब्डॉमिन कव्हर आहे. परंतु काही कारणास्तव इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर जेव्हा वाढते, इंट्रा ॲब्डॉमिनल म्हणजे पेरिटोनियममधलंही वाढू शकते. पेरिटोनियम म्हणजे थीन लेअर, हे सगळं वाचायचं आहे तुम्हाला, अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉल आणि पेरिटोनियम. तर पेरिटोनियमच्या आतमध्ये हे सगळे कंटेंट्स आहेत. त्याच्यामध्ये इंटेस्टाईन आहे, ओमेंटम आहे, स्टमक आहे, ब्लॅडर आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. काही कारणास्तव जर हे प्रेशर वाढलं इंट्रा पेरिटोनियम तर काय होते, ह्या मसल जे आहेत ह्या मसलसुद्धा जसं जसं आतलं प्रेशर या खोलीतलं प्रेशर वाढलं म्हणतात तर तसं जर ॲब्डॉमिनचं प्रेशर वाढलं तर अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉलच्या ज्या मसल आहेत त्या वीक होतात आणि त्या वीक होऊन त्या एकतर फाटतात किंवा त्याचे जे रिंग्ज असतात. आज तुम्हाला सुपरफिशियल इन्व्हायनल रिंग दाखवली, डीप इन्व्हायनल रिंग दाखवली, ह्या अशा असतील तर ह्या वाईड होतील. ह्या वाईड झाले तर त्याच्यातून पेरिटोनियम बाहेर येते. की बाहेर जे पेरिटोनियम येते तर आपल्याला पाहायला कसं मिळते, आपण पहिल्याच चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की व्हॉट इज
कप इम्पल्स टेस्ट. कशासाठी करतो आपण कप इम्पल्स टेस्ट? तर एखाद्या ठिकाणी जर ॲबडॉर्मल ओपनिंग असेल तर ॲबडॉमेनमध्ये, तर आपण जर इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर वाढवलं तर ते आपल्याला दिसू शकतं. तर इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर कशाने वाढलं? तर कफ केला तर इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर वाढेल. म्हणून पेशंटला आपण कफ करायला लागतो. कफ केल्यानंतर ज्या ठिकाणी ॲबनॉर्मल ओपनिंग असेल किंवा ज्या ठिकाणी वाईट झालेला असेल पार्ट, वॉल वीक झालेली असेल, त्या याच्यामधून आपल्याला ते इम्पल्स दिसतात. त्याला म्हणतात कफ इम्पल्स पॉझिटिव्ह. आणि कफ इम्पल्स पॉझिटिव्ह म्हणजे त्या ठिकाणी हर्निया आहे ते रिड्यूस. कफ इम्पल्स कफ केल्यानंतर दिसते आणि अजून डिसॲपियर होते. दॅट इज कॉल्ड कफ इम्पल्स निगेटिव्ह. जर दिसत नसेल तर, म्हणजे रिड्युसिबल स्वेलिंग नसेल, परमनंट स्वेलिंग असेल तर त्या केसमध्ये आपल्याला कफ इम्पल्स पॉझिटिव्ह दिसणार नाही. म्हणून हर्नियाचं कार्डिनल साईन आहे की कफ इम्पल्स पॉझिटिव्ह. आलं का लक्षात? समजलं का? हर्निया म्हणजे हर्निया म्हणजे एखाद्या ॲबनॉर्मल पार्टमधून एखाद्या अवयवाचा किंवा एखाद्या ऑर्गनचा पूर्ण पार्ट किंवा पार्शियल किंवा पार्ट ऑफ अ डिस्कस जेव्हा ॲबनॉर्मल ओपनिंगमधून बाहेर येते तेव्हा त्याला ॲक्च्युली एक ग्लास आपण आता हे समजा ॲबडॉमिन आहे. आता आपण याच्यातलं प्रेशर वाढवू. हे ॲबडॉमिन आहे. याच्यातलं प्रेशर वाढवलं आपण. प्रेशर वाढवल्यानंतर काय होते? हे असं बाहेर आला हा ऑर्गन आला. हे झालं हा. पण हे पाहिजे काय होते? हे पाहिजे हा ॲबडॉमिनल ऑर्गनमधला पार्ट बाहेर आला. पेशंट सरळ झाला. पण ही सॅग जी आहे पिशवी ही बाहेरच राहील. म्हणजे हे रिड्युसिबल स्वेलिंग आहे. हे याच्यात आपल्याला असा पेशंट आला आहे तर आपल्याला हे पार्टही येऊन राहिले ॲबडॉमिनल पार्ट त्याच्यात. आणि हे जे आहे हे पेरिटोनियम आहे. हे ॲबडॉमिनल पार्ट आहे. आणि पेशंट झोपला किंवा आपण सरळ केला, रिड्यूस केलं स्वेलिंग, पार्ट चालला जातो. पण ती जी जास्तीचा पार्ट आहे जो वाढलेला भाग आहे तो नाही जात. परत त्या पोझिशनमध्ये आला की असं करता करता ही सॅक वाढत जाते. पुष्कळ दिवस जर आपण लावलं तर असं वाढत जाते. अजून अशी नाही. पण त्याची सॅक वाढत गेली. दॅट इज हर्निएशन ऑफ ऑर्गन. आणि लक्षात त्याला म्हणतात हर्निएशन ऑफ. Abdominal hernia is the common variety and very common varieties are inguinal hernia, femoral hernia, umbilical hernia, incisional hernia. These are the common varieties of abdominal hernia. Inguinal hernia comes out through the superficial inguinal ring. आता तुम्हाला काय काय वाचायचं आहे? इंग्वायनल कॅनाल. व्हॉट इज इंग्वायनल कॅनाल? हे तुम्हाला फर्स्ट इयरच्या BDC मध्ये पाहायला, BD 84 पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. इन्ग्वायनल कॅनाल आणि त्याची अप्लाइड ॲनाटॉमी वाचायची. व्हॉट इज इन्ग्वायनल कॅनाल?